प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने अगदीच महत्त्वाचे. पहिल्या तिमाहीत एकतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वास येतो, मळमळ होते, खाण्यावरची इच्छा वासना गेलेली असते आणि त्यामध्ये घरच्यांचा आग्रह असतो सारखे तू 2 जीवांची झालेली आहेस, तू खाणं गरजेचं आहे, बाळाच्या वाढीसाठी खाणं गरजेचं आहे, पण इच्छाच नाही ना होत. काय करायचं? यावेळी बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फोलिक ऍसिड रिच आपल्याला आहार घ्यायला हवा. या आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं हे सगळं घ्यायचं असतं. कसं करायचं मग? सकाळी उठल्यावरती तुम्ही कोरडा नाश्ता घ्या, ड्राय टोस्ट किंवा कोरडा भाकरीचा तुकडा किंवा बिस्किट हे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आल्याचा चहा किंवा लिंबू पाणी, थोडंसं आल्याचा रस टाकून तोही तुम्ही घेऊ शकता. डॉक्टरनी तुम्हाला मळमळीसाठी गोळी दिलेली असते, ती तुम्ही नाश्त्याच्या 15 मिनिटं आधी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही नाश्ता, जेवण हे सगळं काही करू शकता. एकाच वेळेला पूर्ण भरलेलं ताट तुम्हाला जाणार नाहीये, तर तुम्हाला थोडं थोडं पोर्शन मध्ये खायचं आहे. या दरम्यान स्त्रियांना डिहायड्रेशनचा पण फार त्रास होतो, कारण की पाणी वगैरे जात नाही, नॉशिया असतो, मळमळ असते. तर थोडं थोडं पाणी पीत राहावं, वेगवेगळ्या स्वरूपातून घ्यावं, जसं शहाळाचं पाणी झालं किंवा लिंबू सरबत झालं, कोकम सरबत झालं, ताक झालं, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या आहारात ठेवा आणि जे डॉक्टरांनी दिलेले सप्लिमेंट्स असतात ते न चुकता अगदी वेळेवरती घ्या. तुमच्या हेल्दी बाळासाठी हलका व्यायाम आणि बॅलन्स डाएट अगदी आवश्यक आहे. शेअर दिस रील विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली.